नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. 1945 साली दुसरं महायुद्ध संपलं. त्याला आता 80 वर्ष होऊन गेली. पण या 80 वर्षात आपल्याला असं शिकवलंय की फाशीवाद आणि नाझीवाद, इटलीच्या मुसोलिनीचा फाशीवाद आणि जर्मनीच्या हिटलरचा नाझीवाद हे भयानक खराब होते. आणि मग इंग्लंडचा साम्राज्यवाद, रशियाचा साम्यवाद, अमेरिकेचा पुंजीवाद याबद्दल काही तसं बोललं जात नाही. त्यामुळे एकदा हे नेमकं काय आहे तपासावं असं माझ्या मनात आलं आणि मग काही तथ्य शोधायला सुरुवात केली. आणि मग त्यामध्ये काही घटना ह्या उलगडत केल्या. टाइमलाईन काय काय घडलं हे एकदा बघायला पाहिजे. मग सुरुवात करूया आपण 1918 साली 11 नोव्हेंबर या दिवशी पहिलं महायुद्ध संपलं. 11 नोव्हेंबर 1918 आणि त्यानंतर 28 जून 1919 या दिवशी वार्साईल असं देखील उच्चार आहे, त्याचा करार झाला, ट्रीटी झाली. आणि त्या ट्रीटीनुसार जर्मनीवर निर्बंध लादले गेले, अगदी कर्कचून आवळून निर्बंध लादले गेले, कारण जर्मनी तेव्हा हरला होता. जर्मनीचा त्यावेळेला जो शासक होता कायसर विल्हेम हा पळून गेला होता. त्याच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये खटला चालवावा असं त्या ट्रीटीमध्ये होतं, समझोत्यात होतं. जर्मनीने आपली सैन्य शक्ती ही 1 लाखापेक्षा जास्त ठेवायची नाही. जर्मनीकडे एअरफोर्स असणार नाही, हवाई दल असणार नाही. जर्मनीने शस्त्र बनवायची नाहीत. अशा प्रकारचे असंख्य नियम एकदम कर्कचून आवळून अत्यंत कठोर निर्बंध असे जर्मनीवर लादले गेले. आणि त्यामुळे आधीच पराभूत झालेला जर्मनी हा आणखीनच नमला. पुढे 1933 साली हिटलर हा जर्मनीचा चॅन्सेलर झाला. चॅन्सेलर म्हणजे प्रमुख. आणि त्यांनी हळूहळू जर्मनीची प्रगती करायला सुरुवात केली. वार्साईच्या ट्रीटीमधले जी कलम होती त्याने हळूहळू धुडकावून लावायला सुरुवात केली. छुपेपणाने शस्त्रास्त्र निर्मिती त्यांनी सुरू केली. सैन्य भरती केली. आर्थिक दृष्टीनं त्यांनी आपला देश सक्षम करायला सुरुवात केली. आणि 1933 ते 1939 असं त्यांनी आपला देश हा पुन्हा उभा केला, जर्मनी उभा केला. आणि त्यानंतर 1 सप्टेंबर 1929 या दिवशी जर्मनीनं पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात केली. पण त्याच्या आधीच्या काही घटना घडलेल्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. नेव्हिल चेंबरलेन हा 1937 साली इंग्लंडचा पंतप्रधान झाला. 1940 पर्यंत तो पंतप्रधान होता. जवळजवळ 2.5-3 वर्ष नेव्हिल चेंबरलेन हा इंग्लंडचा पंतप्रधान होता. त्या काळामध्ये त्यांनी म्युनिक या ठिकाणी एक ट्रीटी केलेली आहे. म्युनिक ट्रीटी असं म्हणतात. ह्या ट्रीटीमध्ये सहभागी होते इटलीचा मुसोलिनी, जर्मनीचा हिटलर, नेव्हिल चेंबरलेन हा ब्रिटनचा पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्रपती असे त्या ट्रीटीमध्ये सम्मिलित होते. काय केलं त्या ट्रीटीमध्ये त्यांनी?
त्याला ट्रीटी ऑफ पीस असं गोंडस नाव दिलं. त्याचा खरा उद्देश वेगळा होता. हिटलर हा साम्यवादाचा मोठा टीकाकार होता. त्याला साम्यवाद मान्य नव्हता. इंग्लंड देखील साम्यवाद विरोधीच राहिलेला आहे. म्हणजे हुजूर पक्षाचा असो किंवा मजूर पक्षाचा असतो, कोणी पंतप्रधान असला तरी इंग्लंड हे साम्यवाद विरोधीच आहे. तो साम्राज्यवादी देश आहे. आणि त्यामुळे त्या मंडळींनी असा सोयीस्कर विचार केला की जर्मनीला जर ताकद दिली तर पूर्वेकडनं येणारा रशियाचा कम्युनिझमचा मारा हा जर्मनीच थोपवून धरेल आणि हा साम्यवाद हा आपल्यापर्यंत येणारच नाही. असा सोयीस्कर विचार चेंबरलेन यांनी केला आणि त्याला ट्रीटी ऑफ पीस असं नाव दिलं. मग त्याच्या बदल्यात त्यांनी काय केलं? झेकोस्लोवाकियाचा सुडेटनलँड नावाचा एक प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये जर्मन लोकांची बहुसंख्य वस्ती आहे, बहुसंख्याक आहेत ते. पण वार्सेलिसच्या ट्रीटीमध्ये तो भाग जर्मनीपासून तोडला गेला. आणि मग चेंबरलेननी ह्या म्युनिच करारामध्ये हे जे सुडेटनलँड झेकोस्लोवाकियाच्या ताब्यात होतं ते हिटलरला ताब्यात घ्यायची, जर्मनीला ताब्यात घ्यायची परवानगी ही चेंबरलेननी दिली. आणि त्यामुळे हिटलरनी तो सुडेटनलँड आणि आणखीन काही प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. म्हणजे स्वतःच्या देशाचं हित लक्षात घेऊन दुसऱ्याच देशाचा एक भाग जो पूर्वी तोडला गेला होता तो परत जर्मनीला दिला. म्हणजे म्हणतात ना, आईजीच्या जीवावर बाईजी उदार किंवा हलवायाच्या घरावर तुळशी पत्र, हे परस्पर त्यांनी जर्मनीला घ्यायला दिलं आणि त्यातून हिटलरला मजबूत केलं, हिटलरचं शासन मजबूत केलं. दुसरा भाग, रशियाचा विदेश मंत्री मोलोटोव आणि जर्मनीचा विदेश मंत्री रिबेनट्रॉप यांच्यामध्ये सुद्धा एक करार झाला. रशिया आणि जर्मनी, हिटलर आणि रशियाचा स्टॅलिन यांच्यामध्ये एक करार झाला आणि त्याला मोलोटोव रिबेनट्रॉप ॲग्रीमेंट असं म्हणतात. त्यानुसार रशिया आणि जर्मनीने ठरवलं की पूर्व युरोपमधले जे देश आहेत ते काबीज करायचे आपण दोघांनी मिळून, त्यांचं विभाजन करायचं. अर्धा भाग जर्मनीने ठेवायचा, अर्धा भाग रशियाने न्यायचा. असा करार रशियानं जर्मनीसोबत केला. आणि हा जो करार झालेला आहे, या करारामुळे जर्मनीला देखील शक्ती मिळाली, बळ मिळाली. त्यामुळे हिटलर जो बलशाली झाला त्याच्यामध्ये इंग्लंडचीही भूमिका आहे आणि रशियाचीही भूमिका आहे. आपल्या आपल्या देशांचे स्वार्थ जपण्यासाठी रशिया आणि इंग्लंडनी हिटलरच्या राजवटीला बळकटी प्रदान केलेली आहे. पुढे हिटलर त्यांच्या हाताबाहेर गेला आणि नंतर 1 सप्टेंबर 1939 या दिवशी जर्मनीनं पोलंडवर आक्रमण केलं आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. आणि मग हिटलर हा प्रदेश जिंकत निघाला. रशिया त्याच्या हे प्रदेश जो जिंकत होता त्याला देखील रशियानं भरपूर मदत केलेली आहे. पण नंतर हिटलर फिरला, हिटलर पलटला आणि त्याने रशियावरच आक्रमण केलं. म्हणजे आधी जे मोलोटोव रिबेनट्रॉप ॲग्रीमेंटमध्ये जे ठरलं होतं त्याप्रमाणे यांनी जिंकलेले हे सगळे देश, त्यातलं अर्ध रशियाला वगैरे द्यायचं विसरत त्यांनी रशियावरच आक्रमण केलं. आणि त्यानंतर जर्मनी आणि रशियामध्ये शत्रुत्व निर्माण झालं. आधी ते मित्र होते. रशिया हिटलरला बळकटी देत होता. मग 1941 पर्यंत भारतातले जे साम्यवादी होते
हे भारतातले साम्यवादी या युद्धाला साम्राज्यवादाच्या विरोधी युद्ध होतं, कारण रशिया त्या इंग्लिश साम्राज्यवादाच्या विरोधात जर्मनीच्या सोबत घेऊन हे लढत होतं. इट्स अ वॉर अगेन्स्ट इम्पिरियलिझम असं म्हणून भारतातले कम्युनिस्ट सुद्धा इंग्रजांना विरोध करत होते. पण हिटलरनं रशियावर आक्रमण केलं, रशिया आणि जर्मनीमध्ये वितुष्ट आलं आणि मग रशिया इंग्लंड सोबत या युद्धामध्ये उभा राहिला. त्याबरोबर भारतातल्या साम्यवादाने इट इज अ पीपल्स वॉर, ते साम्राज्यवादाच्या विरुद्ध जे युद्ध होतं ते संपलं. आता ते पीपल्स वॉर झालं. साम्राज्यवादा शक्तीच्या सोबत ही साम्यवादी शक्ती एकत्र आली आणि ते झालं पीपल्स वॉर. आणि लगेच त्याचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्याला प्रत्यय आलेला दिसतो. 8 आणि 9 ऑगस्ट 1942 साली मुंबईला काँग्रेसचं अखिल भारतीय कार्यकारी सभेची ऑल इंडिया वर्किंग कमिटीची मीटिंग झाली. त्यावेळेला त्या मैदानाला गवालिया टँक म्हणत होते, आता ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतात. ग्रँट रोड स्टेशन पासून चालत जाण्या इतकं ते अंतर आहे. तिथे अधिवेशन भरलं होतं. त्या अधिवेशनामध्ये इंग्रजांना अल्टिमेटम द्यायचा असा ठराव झाला. रात्री महात्मा गांधींचं भाषण झालेलं आहे. पण त्या अधिवेशनाला साम्यवादी लोक जे काँग्रेसमध्ये होते ते उपस्थित राहिले नाही. काही थोडेफार उपस्थित राहिले, पण त्यांनी देखील ह्या ठरावाला विरोध केलेला आहे. इंग्लंडच्या विरुद्ध जो ठराव झाला होता हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण रशिया इंग्लंडच्या सोबत होतं. ही त्यांनी इथे भूमिका बदलली. पुढे युद्ध सुरू राहिलं आणि मग त्या दरम्यान सुभाष बाबू हे एकदा हिटलरला भेटायला गेले. आधी सुभाष बाबूंनी जर्मनीचा जो विदेश मंत्री रिबेनट्रॉप याची 41 साली 29 नोव्हेंबरला भेट घेतली. ते जर्मनीत काही काळ राहिले आणि 29 मे 1942 या दिवशी सुभाष बाबूंनी हिटलरची भेट घेतली आणि हिटलरकडे इंग्लंडच्या विरुद्ध आम्हाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही सहाय्य करा अशी बोलणी केली. म्हणजे ते नाझीवादाला समर्थन द्यायला गेले नाहीत. हिटलरच्या राज्याला, राजवटीला बळकटी द्यायला गेले नाहीत. जर्मनी इंग्लंडच्या विरोधात लढतोय, आपल्याला देखील इंग्लंडपासून स्वातंत्र्य हवंय, मग याच्यासाठी जर्मनीचं सहाय्य मिळतं का हे पाहायला ते गेले होते. आणि मिळालं. कारण जे सैन्य, भारतीय सैनिक जे होते, आपण तर इंग्लिश राजवटीच्या अंतर्गत होतो, त्यामुळे आपले सैनिक हे इंग्लंडच्या सैन्यामध्ये होतेच, त्यांना लढणं भाग होतं. पण असे जे भारतीय सैनिक जपानने पकडले होते, हे सगळे सैनिक मिळून त्यातनं मग त्यांनी आझाद हिंद फौज तयार केली. म्हणजे त्यांच्या या ज्या सगळ्या हालचाली सुरू होत्या त्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जगातल्या कुठल्या देशांची आपल्याला मदत घेता येते यासाठी त्या हालचाली सुरू होत्या. मग जपानने देखील सहाय्य दिलं. त्यांनी पकडलेले भारतीय सैनिक आझाद हिंद फौजेकडे सुपूर्द केले आणि त्यावेळेला जपानचा शासक होता टोजो. टोजो हा लष्करातला माणूस होता, लष्कर प्रमुखही होता, त्यामुळे लष्करी शासन होतं. आणि मग त्याच्या सहाय्याने आझाद हिंद फौज निर्माण करून सुभाष बाबूंनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. आमच्या इकडच्या कम्युनिस्टांनी काय केलं, त्यांनी एका कुत्र्याला सुभाष बाबूंचा चेहरा लावला, चित्र काढलं, कार्टून काढलं, व्यंगचित्र. त्या कुत्र्याचा पट्टा तोजोच्या हातामध्ये दिला आणि हा तोजोचा कुत्रा अशी सुभाष बाबूंची त्यांनी निर्भत्सना, अवहेलना केलेली आहे.
म्हणजे जे आपल्या देशासाठी सगळा प्रयत्न करत होते त्यांना त्यांनी तोजोचा कुत्रा म्हणून दाखवलं. हे आपल्याकडच्या साम्यवादांची त्यांच्या नियतकालिकामध्ये अशा प्रकारचं एक व्यंगचित्र छापून आलेलं आहे. म्हणजे सुभाषबाबू देशहिताचा विचार करत होते, हे देशहिताचा विचार करणाऱ्या सुभाषबाबूंची नालस्ती करत होते. त्यामुळे मग हा सगळा प्रश्न की जो हिटलर मजबूत झाला, हिटलरची राजवट शक्तिशाली झाली, त्यामध्ये इंग्लंडचाही हात आहे, कम्युनिस्टांचाही हात आहे. आणि नंतर जेव्हा परिस्थिती फिरली तेव्हा हे हिटलरच्या विरोधात उभे राहिले. त्यामुळे हिटलरला मजबूत करण्यामध्ये देखील यांचा सहभाग आहे. आणखीन एक वेगळी गोष्ट सांगितली जाते, एक नॅरेटिव्ह पसरवलं जातं. डॉक्टर मुंजे हे मुसोलिनीला भेटले होते. त्याचा फॅसिस्ट पक्ष होता, फाशीवादी. आणि त्यामुळे आता डॉक्टर मुंजे हे संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवारांचे निकट सहकारी. आणि त्यामुळे मग डॉक्टर मुंजे हे मुसोलिनीला भेटले, त्याचं फॅसिझम होतं. ते डॉक्टर हेडगेवारांचे सहकारी आणि म्हणून संघ देखील फॅसिस्ट. आता ह्यातला सुद्धा थोडा घटनाक्रम आणि काल ज्याला टाइमलाईन म्हणतात ते बघायला पाहिजे. डॉक्टर मुंजे हे मुसोलिनीला भेटले 31 साली, 19 मार्च 1931. ते काही दिवस इटलीत राहिले आणि त्यांनी एक अध्ययन केलं त्या ठिकाणी. कसलं? मुसोलिनीने तरुणांचे काही गट तयार केले होते आणि त्या गटातल्या तरुणांना लष्करी वगैरे प्रशिक्षण मिळावं, देशभक्तीचा विषय त्यांच्यामध्ये बिंबवला जावा, असा मुसोलिनीचा प्रयत्न होता. आणि हे नेमकं कसं चालतं हे पाहण्यासाठी डॉक्टर मुंजे तिथे गेले होते. ते होतं सन 1931. आता 1931 साली हिटलर सत्तेवर देखील आला नव्हता. तो 1933 साली सत्तेवर आला. आणि त्यामुळे हिटलर पुढे सत्तेवर येईल, मग तो दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पाडेल, अशी काही शक्यता 31 साली नव्हतीच. त्यामुळे मग ते फाशीवादी वगैरे सगळा विषय जो होतो त्या विषयाला काही अर्थ उरत नाही. कारण पुढच्या घटनाक्रम काय होईल याची कोणालाही काही कल्पनाही नव्हती. हिटलर सत्तेवर येईल याची देखील कोणाला कल्पना नव्हती. पण फाशीवादी म्हणून डॉक्टर मुंजेंवर शिक्का मारला गेला. आणि मग पुढे काय सांगितलं जातं, तिकडनं डॉक्टर मुंजे भारतात आले आणि त्यांनी डॉक्टर हेडगेवारांकरवी अशाच प्रकारचं तरुणांचं संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपानं उभं केलं. आता डॉक्टर मुंजे हे इटलीला जाऊन मुसोलिनीला भेटले होते. ते होतं सन 1931. संघाची स्थापना त्याच्या पूर्वीच झाली होती 1925 साली. आणि 1930 साल्यापर्यंत डॉक्टर हेडगेवारांनी डॉक्टर मुंजे परत यायच्या आधी तरुणांचा संच उभा केला होता. त्या तरुणांना देशाच्या विविध भागांमध्ये 1931-32 म्हणजे 30 पासूनच संघाचं काम पसरवण्यासाठी पाठवलं होतं. त्यामुळे डॉक्टर मुंजे हे मुसोलिनीला भेटले आणि त्याच्या प्रभावानं संघ सुरू झाला हे देखील खोटं. संघ आधीच सुरू झाला होता. आणि फासिझम खराब आहे का चांगला आहे हे त्यावेळी काही ठरवण्याचं कारणच नव्हतं. तो त्याचा देश चालवत होता, त्याचा पक्ष होता, त्यांची फॅसिस्ट विचारधारा होती. पुढे हिटलर हा सत्तेवर येईल, तो दुसरं महायुद्ध सुरू करेल याची कोणाला काही कल्पना नव्हती, शक्यताही नव्हती. पण एक शिक्का डॉक्टर मुंजेंवर मारला. ते डॉक्टर हेडगेवारांचे सहकारी म्हणून संघाला हा शिक्का मारला. आता यातनं काय निष्कर्ष काढला पाहिजे? मुळामध्ये हिटलर जो नाझीवादी होता, मुसोलिनी जो फाशीवादी होता, त्या दोघांनाही शक्ती प्रदान करण्याचं काम चेंबरलेन आणि स्टॅलिन यांनी केलेलं आहे. त्यामुळे फक्त हिटलरला दोष देऊन फायदा नाही. हिटलरला निर्माण करण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे, त्याला शक्ती देण्याचं काम केलेलं आहे.
हिटलर नावाचा भस्मासूर उभं करण्याचा सगळा दोष हा चेंबरलेन आणि स्टॅलिनवर मारला पाहिजे. त्यांनी हा भस्मासूर उभा केलेला आहे. दुसरं काय बोललं जातं? हिटलरने मानवतावादाविरुद्ध खूप अत्याचार केले, त्याबद्दल दुमत नाही. इथे हे सांगू इच्छितो मी, हिटलर आणि मुसोलिनीची बाजू घेत नाहीये, फक्त एक आढावा घेतोय, मूल्यांकन करतोय. पण मग चर्चिलनी मानवतावादी कृत्य केली नाही का? अगदी आपल्याच देशामध्ये 1942 साली बंगालचा दुष्काळ, बेंगॉल फॅमिन, अत्यंत भयानक दुष्काळ होता. हजारो लोक त्या दुष्काळामध्ये अन्न पाण्या वाचून मेलेले आहेत. पण चर्चिलला त्याची चिंता नव्हती, कारण त्याला त्याच्या सैनिकांना आणि इंग्लंडच्या नागरिकांना पोटभर जेव खाऊ घालायचं होतं. भारतीय मेले तर मेले, ही त्याची भूमिका होती. त्यांनी म्हटलं, या युद्धाच्या काळामध्ये इंग्लिश माणसाच्या डायनिंग टेबलवर, त्याच्या थाळीमध्ये कुठल्याही वस्तूचा अभाव असता कामा नये. भारतीय मेले तरी चालतील, मला त्याची पर्वा नाही. हा अत्याचार चर्चिल करू शकतो. इंग्लंड यांनी विस्तार केला नाही का? एकेकाळी अख्ख्या जगभर त्यांचं साम्राज्य पसरलं होतं. इंग्लंडच्या साम्राज्यावर कधीही सूर्यास्त होत नाही, म्हणजे जगात सगळीकडे त्यांचं साम्राज्य होतं. सूर्यप्रकाश जिथे कुठे पडो तिथे त्यांचं साम्राज्य आहेच. इतका विस्तार साम्राज्यवादाने केला. रशियाने काय केलं? 1917 साली त्यांनी झारला सत्तेवरनं पदच्युत केलं. त्याच्या आधी झारनं मध्य आशियातले देश हे गिळंकृत केले होते. पण झारला पदच्युत केल्यानंतर सोव्हिएट रशियाने त्या देशांना स्वातंत्र्य नाही दिलं. त्या ठिकाणी असलेली सत्ता ही झारच्या हातून जी बोल्शेविक म्हणजे लेनिनच्या हातात आली होती, ती त्यांनी आणखीन मजबूत केली. आणखीन मजबूत करण्याचं काम केलं आणि त्यांच्यावर आपल्या शासनाचा फास हा अधिक आवडला. तिकडची संस्कृती संपवायला सुरुवात केली. हे नंतर लेनिन आणि त्यानंतर स्टॅलिननी केलेलं आहे. स्वतःच्या देशातल्या किती लोकांना त्यांनी सायबेरियामध्ये पाठवलं, त्यांचा पत्ता नाही. एकदा रशियन पोलिसांनी पकडून नेलं की तो कुठे गेला, नाहीसा झाला, काय झाला, त्याच्या कुटुंबाला सुद्धा कळत नव्हतं. इतकं अत्याचारी शासन होतं. अमेरिकेनं काय केलं? हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकले. त्या अणु किरणोत्सर्गाचा परिणाम त्यावेळच्या पिढीवर तर झाला, पण नंतरच्या 4-4, 5-5 पिढ्यांवर देखील त्याचा त्या किरणोत्सर्गाचा प्रभाव आपल्याला दिसतो. इतकं क्रूर कृत्य केलेलं आहे त्यावेळेला. आणि नंतरचा सुद्धा अमेरिकेचा इतिहास काय आहे? जगातला जणू काही कुठलाही प्रदेश हा आपला प्रदेश, मग व्हिएतनाम असो किंवा इराक असो किंवा व्हेनेझुएला असो किंवा आता इराण असो, आम्हाला जिथे पाहिजे तिथे आम्ही जाणार, त्या ठिकाणी अत्याचार करणार, सैनिकी बळावर तो प्रदेश काबीज करणार. हे अमेरिकेने केलंच आहे. म्हणजे मग इंग्लंड असो, रशिया असो, अमेरिका असो, त्यांनी हिटलरपेक्षा फार काही वेगळं नाही केलेलं. जे अत्याचार हिटलरने केले ते सगळे अत्याचार यांनी केले. अन्य भूप्रदेश गिळंकृत करण्याचं काम जे हिटलरने केलं ते यांनी देखील केलेलं आहे. आणि डॉक्टर मुंजे हे मुसोलिनीला भेटले आणि डॉक्टर मुंजे हे डॉक्टर हेडगेवारांचे सहकारी म्हणून संघ फॅसिस्ट, त्यालाही काही अर्थ नाही. पण अशा प्रकारचं नॅरेटिव्ह गेल्या 70 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये प्रस्थापित झालेलं आहे. या ठिकाणी हिटलर किंवा मुसोलिनीला निर्दोष ठरवण्याचा माझा हेतू नाही, हे पुन्हा एकदा सांगतो. पण हे जेवढे दोषी आहेत तेवढाच दोषी चर्चिल, स्टॅलिन आणि रूझवेल्ट देखील आहेत. आणि कम्युनिस्टांचं काय?
आपल्या देशाच्या हिताचा विचार न करता रशिया काय करते, तिथे पाऊस पडला की आम्ही इथे छत्री उघडणार, असं त्यांच्याबद्दलचं वर्णनच आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणीही शत्रू नाही, कोणीही मित्र नाही. आपापल्या देशाचे हितसंबंध हे महत्त्वाचे असतात, हे आपण ओळखलं पाहिजे. त्यामुळे मग हिटलर, मुसोलिनी जितके अत्याचारी तितकेच अत्याचारी चर्चिल, स्टॅलिन सुद्धा होते. ही खूणगाठ मनाशी पक्की बांधली पाहिजे. आणि विनाकारण फॅसिझम, नाझिझम, कम्युनिझम सुद्धा तेवढाच खराब, इंग्लंडचा साम्राज्यवाद पण तेवढाच खराब, आणि अमेरिकेचा पुंजीवाद देखील तेवढाच खराब, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा मुद्दा बरेच दिवस माझ्या मनात घोळत होता, म्हणून आज मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जर हे मुद्दे पटले असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा. याविषयी आपलं जर काही मत असेल, अभिप्राय असेल तर कमेंट बॉक्समध्ये तो नक्की लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.